पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणातील सुनावणी उद्या 23 जूनला होणार असल्याची माहिती समोर येते। आरोपीच्या वकिलांकडून टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची मागणी आता करण्यात आलेली आहे। आरोपीने दिलेले वेगवेगळे 5 अर्ज सरकारी पक्षाने यावर म्हणणं मांडलं पाहिजे। वेगवेगळे अर्ज करून प्रकरण पुढे ढकललं जात आहे। कलम 10चा संदर्भ देत मकोकामधील प्रकरण हे प्राधान्यानं चालवलं जावं अशी सरकारी पक्षाच्या वतीनं मागणी करण्यात येते। जयराम साठे या आरोपीच्या जामीन अर्जावर उद्या न्यायालयात युक्तिवाद होणार असल्याची माहिती समोर येते। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी विरोधकांचं आंदोलन आहे। पीडितेला न्याय देण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येते। अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ सर्व विरोधी पक्षांनी मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ सर्व विरोधी पक्षांनी मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। त्या आंदोलनात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील आता तैनात करण्यात आलाय। पीडितेला न्याय देण्याची मागणी करण्याकरता हे आता आंदोलन काढण्यात आलंय। अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी विरोधकांचं आंदोलन आहे। महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या। ठाकरेंचे 6 फुटीर खासदार मुंबईत आता दाखल झालेले आहेत। ठाकरेंचे 6 फुटीर खासदार आता मुंबईत दाखल झालेले आहेत। मुंबईत बंडखोर खासदारांची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे। भाऊसाहेब वागचौरे मुंबईत दाखल झाले। ओमराजे निंबाळकर, नागेश आष्टीकर, संजय देशमुख देखील आता मुंबईत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।